नमस्कार, मी डॉक्टर तेजस. तुम्ही ऐकत आहात डायबिटीस युनिट KEM हॉस्पिटल पुणे येथील तज्ज्ञांनी लिहिलेले बालमधुमेहावरचे लेख. आजचा लेख आहे मुली आणि बालमधुमेह या विषयावरती. चला ऐकूयात. डॉक्टर, आमच्या मनातील सगळ्या शंकांचे निरसन तुमच्या टीमनं केलं. रियाला घरी घेऊन जाताना आता खूप काळजी वाटत नाही, पण तिच्या आजीच्या मनात काही प्रश्न आहेत. रियाची आई निरोप घेत म्हणाली. नुकत्याच चालायला लागलेल्या चिमुकल्या रियाला बालमधुमेहाचे निदान होऊन दवाखान्यात दाखल केले होते. रियाची आजी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, डॉक्टर, सगळे ठीक आहे हो, पण मुलीची जात पडली. पुढे कसे होणार आमच्या नातीचे? बालमधुमेहाचे निदान झाल्यावर सगळे घर व्यथित झाले असते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. पण मुलीच्या बाबतीत मात्र कुटुंबाला तिच्या भविष्याची चिंता अनेक प्रश्नचिन्ह घेऊन सतावत राहते. कधी ती व्यक्त होते तर कधी अव्यक्त राहते. पुढे कसे होणार असे जेव्हा रियाची आजी विचारते, तेव्हा त्या प्रश्नात भीती असते, काळजी असते. एकतर कायमस्वरूपी असलेल्या या बालमधुमेहाच्या उपचारांची जबाबदारी घ्यायला आपण समर्थ आहोत का? आणि दुसरे म्हणजे रियाला समाज कसा सामावून घेईल अशा शंका तिच्या मनात नक्कीच असतात. वैद्यकीय उपचारांबरोबरच जर प्रगल्भ समाजमनाची साथ असेल तरच बालमधुमेही मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य तणावमुक्त आणि आनंदी होणार आहे. बालमधुमेहाचं प्रमाण मुलं आणि मुलींमध्ये जवळपास सारखंच आहे, पण एक काळ असा होता की निदानानंतर काही वर्षातच, म्हणजे साधारण 15 ते 30 वर्षे वयाच्या असतानाच दर 100 बालमधुमेही मुलांमागे फक्त 46 मुली दिसायला लागल्या. ह्या गायब झालेल्या प्रत्येक दुर्दैवी मुलीमागे एक करुण कहाणी असायची. कुटुंबाचा आणि समाजाचा मुलींकडे बघायचा दृष्टिकोन आणि त्यानुसार त्यांच्या आजाराकडे आर्थिक बोझा म्हणून दुर्लक्ष करणं, किंवा बालमधुमेह म्हणजे कलंक आहे आणि तिच्या दैनंदिन आयुष्यात निदानाचा नामोल्लेख सुद्धा न करता तिच्या भविष्याचे निर्णय घेणं, जसं की तिचं शिक्षण, विवाह, बाळंतपण. या सगळ्यामुळे या मुलींना जगल्या वाचल्या तरी सुद्धा जगण्याचा निखळ आनंद कधीच घेता आला नसेल. गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या उपाययोजनेत नवीन ज्ञान व तंत्रज्ञान येऊ लागलंय. इंटरनेटमुळे आजाराची माहिती मिळायला लागलीय. देश विदेशात मधुमेहावर मात करून जीवन यशस्वी करणाऱ्या मुलामुलींची वार्ता समजू लागलीय. यामुळे समाजाचा बालमधुमेहींकडे बघायचा दृष्टिकोन नक्कीच बदलतोय. बदललेल्या जीवनशैलीत मुलींनी समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवलंय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे बालमधुमेही मुलींकडे समाजानं निरोगी मनानं बघायला सुरुवात केलीय. बालमधुमेहाच्या उपचारात मुलं आणि मुली असा फरक पहिली काही वर्ष तरी नसतो. मुली जशा वयात येऊ लागतात तसे काही नैसर्गिक बदल होऊ लागतात आणि येणारे हॉर्मोन्स मधुमेहाच्या उपचारात नवीन आव्हानं निर्माण करायला लागतात. इन्शुलिनची गरज सारखी बदलायला लागते. वारंवार ग्लुकोज तपासणी करून निर्णय घ्यावे लागतात. बऱ्याचदा ग्लुकोजच्या चढ उतारांचा अंदाज येत नाही. या सगळ्यानं कधीतरी नैराश्य यायला लागतं. मॅलोरी झॉर्मन एक कॅनेडियन राष्ट्रीय स्पीड स्केटिंग खेळाडू. तिने तिचे लिहिलेले अनुभव हे अगदी प्रातिनिधिक आहेत. वयाच्या 6व्या वर्षी मॅलोरीला मधुमेहाचं निदान झालं. समजायला लागल्यापासून स्पीड स्केटिंग हा तिचा आवडता खेळ होता. मधुमेह झाल्यानंतर खेळातलं आव्हान अजूनच वाढलं, पण मॅलोरी या स्पर्धात्मक खेळात सातत्यानं विजयी होत होती. वयाच्या 13-14व्या वर्षाला मात्र काहीतरी समीकरण चुकायला लागलं. ग्लुकोज कंट्रोल करायला जास्त इन्शुलिन लागायला लागलं, वजन वाढायला लागलं. स्पीड स्केटिंग सारख्या खेळात लागणारी कमाल शारीरिक क्षमता वाढणाऱ्या ग्लुकोज आणि वजनामुळे कमी व्हायला लागली.
बाहेरून आनंदी वाटणाऱ्या मॅलोरीचा आत्मविश्वास यामुळे कमी कमी व्हायला लागला. खेळाचे वाढते ट्रेनिंगचे तास आणि डायबिटीसचं बदललेलं स्वरूप याची सांगड घालता घालता मॅलोरीची दमछाक व्हायला लागली. स्पर्धेत राहण्यासाठी मधुमेहावर लक्ष केंद्रित करणे जरुरीचे होते. मॅलोरीने त्याच्याकडे ग्लुकोजचा नंबर गेम म्हणून बघायला सुरुवात केली. असा गेम की ज्याचे आकडे दररोज बदलतात. मॅलोरी खरे तर या सगळ्यासाठी सक्षम होती, तरी पण हळूहळू काहीतरी चुकायला लागलं. सगळ्यात प्रावीण्य मिळवणाऱ्या मॅलोरीचा खेळातील शाळेतील उत्साह कमी कमी व्हायला लागला. घरी आल्यावर काही न करता झोपून राहावं असं तिला वाटायला लागलं. स्पर्धेत भाग घेऊन काय फायदा, आपण हारणारच आहोत, आपला डायबेटीस सतत आपल्या मध्ये येणारच आहे, अशा विचारांनी तिला नैराश्य यायला लागलं. पण सुदैवानं तिच्या जवळच्या माणसांना, मित्रपरिवाराला आणि खेळाच्या प्रशिक्षकांना याची जाणीव झाली. समस्येचं निदान लवकर झालं. तिला वेळेवर मानसिक समुपदेशन मिळालं, परिवाराची साथ मिळाली आणि काही महिन्यातच ती परत स्पीड स्केटिंगमध्ये परत आली. अशा पद्धतीचे अनुभव सगळ्याच मुलींना कमी जास्त प्रमाणात येतात. खेळाडू मुलींना तर ते जास्तच तणाव देणारे असतात. निसर्ग नियमानुसार येणाऱ्या मासिक पाळीच्या चक्रात हॉर्मोन्सचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात इस्ट्रोजेन वाढत जातं आणि नंतरच्या 2 आठवड्यात त्यात प्रोजेस्ट्रॉनची भर पडते. बदलणाऱ्या हॉर्मोन्सच्या रक्तातल्या पातळीमुळे पाळीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये इन्शुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि इन्शुलिनचा डोस हळूहळू वाढवायला लागतो. तर पाळी सुरू झाल्यावर इन्शुलिनची गरज अचानक कमी होते. या वयामध्ये बऱ्याच मुलींची जीवनशैली बदलत असते. मित्रमैत्रिणींचा प्रभाव वाढत असतो. त्यांच्या सहवासात व्यायाम, खाणे ह्याचे नियोजन म्हणजे बंधन वाटायला लागते. उत्स्फूर्त स्वच्छंदी जगणे आवडायला लागते. याचा परिणाम म्हणजे रक्तातली ग्लुकोज रोलर कोस्टर सारखी होऊ लागते. काही मुलींचे वजनही या काळात वाढू लागते. वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील एक म्हणजे मुलींमध्ये टाईप 2 मधुमेहाची लक्षणं दिसू लागतात. त्या अनुषंगानं PCOD, ब्लड प्रेशर वाढणे, रक्तातले कोलेस्ट्रॉल वाढणे यासारख्या काही समस्याही आढळू लागतात. आतापर्यंतच्या मधुमेहाच्या निर्णय प्रक्रियेत आईबाबांचा सहभाग असायचाच, पण आता मात्र त्यांच्या सूचना म्हणजे हस्तक्षेप वाटायला लागतो. अशावेळी प्रयत्न करूनही जर HbA1c वाढलेले असेल तर या वयात सगळ्याच मुलींना काही काळासाठी वैफल्य येते. पण मुलींच्या मध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते. काही मुली खाण्याच्या बाबतीत दुराग्रही होतात. कधीतरी खाण्याचे सगळे नियम झुगारले जातात, तर कधी पूर्ण उपवासही केले जातात. काही मुलींना त्यांचे वजन जास्त आहे असे वाटायला लागते आणि वैद्यकीय सल्ला न घेता अनेक उपाय केले जातात. प्रत्येक कृतीमध्ये टोकाची भूमिका घेतली जाते. अतिव्यायाम किंवा जाणून बुजून इन्शुलिनचे डोस चुकवले जातात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. इन्शुलिनचा डोस चुकवल्याने किंवा हेतुपुरस्सर कमी घेतल्याने लघवी वाटे ग्लुकोज जाते आणि शरीराला कॅलरी न मिळाल्याने वजन कमी होते. याला डायबुलेमिया असे संबोधले जाते. अशा मुलींना कधीतरी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ येऊ शकते आणि याबरोबरच मधुमेहाच्या दीर्घकालीन समस्या जसं की मधुमेहाचा डोळ्यांवर परिणाम, नर्व्सवरती परिणाम अशा समस्या लवकरच दिसायला लागतात. मुलींच्या या समस्या प्रत्येक वेळी स्पष्टपणे जाणवतील असे पण नाही. त्यामुळेच पालकांना आणि मधुमेहाच्या टीमला सतर्क राहून मुलींबरोबर सतत संवाद साधणे जरुरीचे असते. मधुमेह आपल्या जगण्याचा फक्त एक हिस्सा आहे, आयुष्याची व्याख्या नाही. हे सत्य स्वीकारून अनेक मुलींनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. निकोल जॉन्सनने 1999 साली सौंदर्य स्पर्धेत मिस अमेरिका हा किताब मिळवला आणि त्यानंतर यशस्वीरित्या पब्लिक हेल्थमध्ये डॉक्टरेट सुद्धा मिळवली.
अनेक मुलींनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचा मार्ग निवडला. जुडिथ जोन्स 1962 पासून बालमधुमेही. तिने द सिस्टरहुड ऑफ डायबिटीज फेसिंग चॅलेंजेस अँड ड्रीम्स असे पुस्तक लिहिले आहे. जुडिथ स्वतः खेळात निपुण होती आणि आता एक यशस्वी लेखिका व मधुमेह आणि व्यायाम या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इन्सुलिन डिपेंडन्स या संस्थेची सदस्य आहे. या पुस्तकात बालमधुमेही मुली आणि स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात चॅम्पियन होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले याच्या स्फूर्तिदायक सत्यकथा आहेत. या सगळ्या बालमधुमेही मुलामुलींना कुठल्याही स्पर्धेत यशस्वी होताना जी लढत द्यावी लागते त्यात इतर स्पर्धकांपेक्षा त्यांना आणखी एक स्पर्धक जास्त असतो. तो म्हणजे त्यांचा बालमधुमेह, ज्याला काबूत ठेवल्यानंतरच स्पर्धा सुरू होऊ शकते. गेल्या दशकापासून आपल्याकडे सुद्धा अनेक बालमधुमेही मुली विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. समाजातील हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे, पण अजूनही संवेदनाक्षम समाजाची गरज आहे. याबरोबरच सगळ्या मुलींनी हे लक्षात ठेवणंही गरजेचं आहे की मधुमेहाला तुमच्या आयुष्याचा ताबा न देता त्याला नियंत्रणात ठेवा, तरच तुमच्या स्वप्नांना पंख मिळून तुम्हाला उंच भरारी घेता येईल. आय एम नॉट यू, यू आर अ पार्ट ऑफ मी हे रॉक बँडचं गाणं यासाठी नक्कीच संयुक्तिक ठरेल. धन्यवाद. हा लेख डॉक्टर कल्पना जोग यांनी लिहिला असून त्या मधुमेह विभाग KM हॉस्पिटल पुणे येथे बालमधुमेह तज्ज्ञ म्हणून काम पाहतात.